म्हणजे मुळं तिची उघडी पडली होती. तर अशी डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डिंग सगळे झाडांची कट बस झाल्या एवढे नकोत. काय हवंय खाली बस, मला खाली बसल्यावर देणार आई. अशी दादागिरी कोण थोडी आई देणार खाऊ. दादागिरी करायची आईकडे. कोणाला खाऊ पाहिजे, गुड बॉय बनायचं. पाणी पण पियायचं. खाऊ खाऊन झालं पाणी ठेवला इथे. तेवढं चाव तरी तो पाणी पडला खाली. खाली पडला बघ वाग्या. पाणी पिवा, पाणी पिवा. अगं वाग्या पाणी पडलं. शेरू इथे ये. पाणी पिवे शेरू. पाण्याची गाडी पण खाऊन राहिला. जरा शेरू आता पाणी पी. असं गोड नाही खायचं. तो वाग्या बसला शांत बसत. पाणी पी. कपा झाला आता. गरम आहे. हाव आहे बघ. हवे चाय हवे. हाव नुसता उड्या. चंटू पंटू, मी म्हटलं कुठं बाहेर गेले का काय. हा, दोघं जण इथे बसले थंडाव्याला. ए चंटे पंटे, चला मी आता केर कचरा काढायला घेते. जरा बाग आहे ना झाडून घेते. काल बघा, काल हे झाड इकडे तोडलंय ना, भरपूर असा पालापाचोळा होता. थोडासा उचलला काल, पण अजून थोडा बाकी आहे. तर म्हटलं आता जमा करून घेते. होल करून ती फळं खाल्लेली. काय करू नका. तिथं पाणी ते पायपाचं पाणी जातं. संध्याकाळी लावून टाकायचं. म्हणून ते तिथे कचरा आम्ही तिथे टाकतो. रात्री पण कचरा तिथे टाकतो. टाकीच्या वर झाल्या पावसाच्या. मिरची झाडं तर खूप झालं. रान साफ करायला पाहिजे बघ. ते रान वाढले ते सर्व काढून टाकायचं ते रान. तेव्हा गोंड्याची रोपं किती आली बघ. तर उरले ना की ते पुऱ्या आड्यामध्ये सगळीकडे झाडांच्या भोवती लावायचे सर्व झाडांच्या. सगळीकडे टाकून द्यायचे. भले सिंगल विंगल काही असेल ना, झाडांच्या भोवती लावून टाकायचे. चांगलं गोंड्याची लोकं पाहिजे. घरात झाडू काढायचे. हो ना, किती फळं बघा खाली पडलेली आहेत. सगळेजण मला विचारतात की तुम्ही फळं ही काढत नाही का. तर फळं नाही, अजून तयार नाही झालेली आहेत. अजून डार्क कलर होईल या फळांचा. तुरट लागतात ना हो, त्याच्यामुळे मग लवकर काढायची नाही ती. आता अधेमध्ये कुठेतरी तयार झाले. ते दोन चार काढली. आता ती खाल्ली आम्ही. आणि पक्षी येतात ना, पक्षी, पाखरं, मुंग्या, ते पण खातात. त्यांनी हे सगळं पाडलेलं आहे. पक्ष्यांची कामं ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज बागेतलं चाललेलं आहे आमचं साफसफाई, झाडलोट आणि म्हणजे काय काय कामं करायचेत ना आता, ते नियोजन चाललेलं आहे. कालपासून जरा लाकडांचं घेतलं आहे. काल थोडीशी लाकडं हे केली होती आणि आता व्यवस्थित सगळं लावून ठेवायचं चाललं आहे. म्हणजे पाऊस वगैरे पडला तर लाकडं भिजायला नको, त्याच्यामुळे थोडीशी लाकडं आपल्या चुलीजवळ ठेवलेली आहेत. तेच काय काय छोटी मोठी कामं चालू आहेत. तर मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी झाडं लावताना दाखवली होती आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी ही झाडं पाठवलेली आहेत. तर तुम्हाला मी आता म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे, त्याच्यावर तुम्ही बघितलं आहे की नाही मला पण माहीत नाही आहे. तर लावलेली झाडं तुम्हाला मी दाखवते. आधी इथेच लावले आहेत. आपलं हे जामचं झाड वगैरे नाही, इथे आजूबाजूलाच लावलेले आहेत, कारण फळांची झाडं आहेत ती. म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे ही जी झाडं आहेत ना आमच्या इथे मिळत नाही पहिली गोष्ट तर. कारण आम्ही भरपूर ठिकाणी चौकशी केली खूपशा नर्सरीमध्ये,
पण फायनली ही झाडं तर ताईने आपल्याला की पाठवलेली आहेत. तुतीचे झाड, मला वाटतं तुतीची 2 झाडं आहेत, छोटी छोटी आहेत ती. आणि ब्ल्यूबेरी म्हणतात ते आहे, पेरू आणि काय त्याला म्हणतात ते ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे, अजून लावलं नाही आहे. कारण ते थोडंसं जरा अभ्यास करावा लागेल त्या ड्रॅगन फ्रूटसाठी. आणि मग अभ्यास करून मग ते झाड आपल्याला लावायचं आहे. सध्या पुढची आपली टाकी आहे ना तिथे ठेवलेलं आहे. ते म्हणजे थोडंसं जरा सर्च करून बघितलं तर ते ना वेलीसारखं असतं ड्रॅगन फ्रूटचं. त्याच्यामुळे जरा थांबलो आहे व्यवस्थित जागा बघून आणि मग ते झाड आपल्याला लावायचं आहे. तर सध्या आता आपण जी बाकीची झाडं लावली ती तुम्हाला मी दाखवते. एक पेरूचं झाड पण त्यांनी पाठवलेलं आहे. 1 मिनटं, चला जाऊया. हे बघा तिथे लिंबाच्या झाडाचे इथे त्या झाडाची पण कटिंग चाललेली म्हणजे करायची. आता पावसाच्या आधी ही झाडांची कटिंग करणं गरजेचं असतं. मोठी मोठी झाडं वाढलेली असतात ना घराभोवती वगैरे, ती म्हणजे काढलेलं चांगलं असतं. माकडं वगैरे येतात आणि मग पत्रे बित्रे बघा हे आहेत ना ते तोडून टाकतात ना, त्याच्यामुळे. आता काल आपण ते काजूचं झाड कटिंग केलं आहे आणि आत्ता बघूया कुणाच्या म्हणतात हे लिंबाचं झाड पण थोडं कटिंग करायचं आहे. तुम्हाला आता झाडं दाखवते. थोडंसं आज बागेची सफर थोडीशी. तर हे बघा, हे कुठलं आहे? ते ब्ल्यूबेरी म्हणतात ते आहे ना, ब्ल्यूबेरी ह्याचं झाड आहे ते. आणि घराच्या समोरच मागच्या साईडला लावलेलं आहे. म्हणजे ही फळं कशी खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे म्हटलं इथेच लावूया, इथे बरं पडेल. आणि आपलं अंजीरचं झाड तर तिकडे आहे ना त्या साईडला आहे बघा. अंजीरचं झाड पण आता छान प्रकारे वाढ व्हायला की नाही सुरुवात झालेली आहे. म्हणजे पाऊस पडतो ना त्याच्यामुळे त्या झाडाला खूप फरक पडला आहे. नाहीतर मागच्या वेळेस ते झाड जरा ना उन्हाने जरा असं थोडंसं कोमेजल्यासारखं झालं होतं. पण आता त्याला पण बघा नवीन नवीन पानं की नाही फुटलेली आहेत. हे बघा इथे हे वाला तुम्हाला आत्ता दाखवते. इकडे तुतीचं झाड, तुती ना, हे बघा हे छोटंसं झाड आहे तुतीचं. छोटे छोटे रोपं बघा आहेत. आणि जमीन त्याने धरले आता, कारण लावून आता 2 दिवस झालेले आहेत, त्याच्यामुळे आहेत बघा तरतरीत आहेत झाडं. आता हे ऑनलाईन त्यांनी पाठवलेलं आहे ना झाडं खरेदी करून. ऑनलाईनचं कसं असतं की झाडं आपल्यापर्यंत पोचेपर्यंत जरा एक 4-5 दिवसाचा कसं गॅप जातो ना, त्याच्यामुळे त्यांना कसं पाणी बिणी सगळं मिळत नाही, त्याच्यामुळे थोडीशी जरा ते वीक झालेली असतात. ते आणल्यानंतर आम्ही 2 दिवस ठेवली होती ही झाडं आणि त्याला पाणी वगैरे सगळं घातलं व्यवस्थित. त्यानंतर पाऊस पडला ना, त्यानंतर मग आता ही संध्याकाळची त्याशी लावून घेतले. तुम्हाला बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. हे झालं 3 झाले. आले कोंब ना, वेलीचा प्रकार असतो काय हा? नाही ना, असतात ह्या जाम एवढाच होतो, जास्त मोठे होत नाही झाडं ना, म्हणून इथे लावलेत ना. चतुरचं जास्त मोठी होत नाही, एवढी अशीच होतात, अशी पसरतात आणि फळं द्यायला सुरुवात करतात. लहान असतेच फळं मस्त झाली. आठवण कुणालच्या बाबांची आठवण आहे. ते काल 2 दिवस झाले तर कुणालला सारखं सांगत होते की आम्ही लहान असताना ते आम्ही राहायचो ना त्या एरियामध्ये झाड होतं एका पंजाबी बाईकडे ना. आमच्या इथे भरपूर झाड होते लावलेली. आम्ही लोक चोरून चोरून खायचो, हां त्रास द्यायचो तेव्हा. हां लहान असताना मग ते फळं धरायची ना. त्यांनी शेवटी वैतागून झाडच कापून टाकलं. हे बघा हे झाड आहे ह्याचं सांगतात, तुतीचं झाड बोलतात ते. आम्ही पण जायची, आम्ही खूप मजा केली त्या टायमाला. तो टायमच वेगळा होता. त्या टायमाला कशी फळं लोकांना मुंबईला पण भेटायची. नाही मुंबई ठिकाणी झाड असणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पूर्वी मुंबईमध्ये झाडं विडं भेटायची, आता तुम्हाला कुठे काय नाही भेटणार. आता बघ ना आपल्या इकडे धानुकरवाडीमध्ये, त्याला काय धानुकरवाडीला नाव काय, धानुकरवाडी ना, तिथे बघतील तुला आंब्याची फणसाची झाडं भेटतील भरपूर, आणि सगळी कापून टाकली बहुतेक. हो ना, बिल्डिंग झाल्या नवीन नवीन, तिथे आंब्याची फणसाची झाडं भरपूर होती. अजून पण काय काय बिल्डिंगमध्ये आहेत फणसाची झाडं. जुनी लोकांना मराठी लावलेली भरपूर झाडं. गरज नसताना कापायची नाही. उगाच काय काय जण डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डिंग सगळे झाडांची कटिंग करून बिल्डिंग होतात. आता आपण केलेलं आपलं जांभळाचं झाड आहे, अजून आहे टाकलेलं आहे जांभळाचं झाड, तेवढं मोठं आहे ते. केलेलं आहे आता, बिल्डरनी कट केला होता, आता धरलाय परत झालाय. म्हणजे ही लहानपणाची आठवण. हे सगळं असं लावलेलं आहे, ही ते ब्ल्यूबेरी वगैरे सगळं असं. म्हणजे जे लहानपणी नाही मिळालं ते आता पूर्ण करून घ्यायचं स्वप्न असं. भरपूर धडपड केलं. हां तेच ना. आणि हे बघा हे पेरूचं झाड, काटल्याची वेल तिकडे आले ना, ही बघा. आता कसं हे पावसाच्या आधी लावले ना, त्याच्यामुळे होईल आता व्यवस्थित होईल बघा. आता हे पॅकिंगमध्ये असतं ना, त्याच्यामुळे थोडीशी जरा हे झालं होते. नाही बा आता झालेत व्यवस्थित, पण ते शेवटी ऑनलाईन असतं ना, मग अशी झाडांची अवस्था होते. नाजूक असतात ना झाडं, पोचेपर्यंत आपल्यापर्यंत टाईम जातो ना थोडासा.
ठीक आहे, आपल्या बागेमध्ये 4-5 झाडं लागलेत नवीन. अजून एक झाड आम्हाला आणायचं आहे. अजून किती झाडं आणायचं आपल्याला? काय वॉल पाईप चाललं, बाकी काय ना. आता नाही, मला तेजपत्ता आणायचा आहे. ती झाडं ही जी आहेत ती झाडांच्या खाली लावायची, तिला काय टेन्शन. सावलीमध्ये ना? ती सावलीमध्ये लावायची, त्यांना काही चिंता नाही. फणसाचं झाड लावायची इच्छा अजून बाकी आहे. आपल्याकडे आहे फणसाचं झाड, पण निरफणस आहे ते भाजी बिजीसाठी बघा जास्त करून खास करून ते वापरलं जातं ना त्याचं. आणि आम्हाला असं वाटतं की पुढच्या वर्षी धरेल ना ते झाड. ते धरेल, पुढच्या वर्षी धरणार शोर, कारण कारण ते पाऊस खाल्यानंतर ते धरणार झाड. आम्ही ते मोठंच खरेदी केलं होतं, पण शेवटी काय त्यांची पण मर्यादा असते फळ झाडांची पण, कधी फळं देणार काय ते पण होईल. एक मला ना तेजपत्त्याचं झाड आणायचं आहे, ते मात्र मी लावणार आहे. ह्या वर्षी आणणारच आहे मी तेजपत्ता. ते हे जे झाड पण ते बाहेर लावायचं, आड्याच्या बाहेर लावायचं. कुठलं ते आपण काय बोलतो त्याला, कुठलं ते गरम मसाल्याचा तो प्रकार, तो काय त्याला, ती फळं येतात, ती फळं येतात, ती जायफळ. जायफळ. अच्छा, ते पण लावायचं आहे. ते पण ते बाहेर लावायचं, पण ते पण आड्याच्या बाहेर लावायचे. हे इकडे साफसफाई झाली व्यवस्थित ना, इकडे लावून घ्यायची. ती मोठी होतात ना झाडं, जायफळ वगैरे ना. हां, ती गरम मसाल्याची मोठी होतात झाडं. बघू आता सध्या पाऊस सुरू झाला ना की मग ते आणणार आहे तेजपत्ता वगैरे, आणि मग ते लावायचं. 5 वर्षांनंतर लावायचं, 2 वर्षांनंतर ते. आता कसं सध्या आपल्याकडे कसं असं ऊन आहे ना, त्याच्यामुळे झाडं गरम मसाल्याचे आपण जास्त लावू शकत नाही. आपल्याकडे गरम मसाल्यामध्ये ऑल स्पायसेस म्हणून एक झाड आहे ना, ते आपण लावलेलं आहे. ते पण आता छान झालं आहे. ते पण पुढच्या साईडला लावलं आहे, केळी आहे ना आपली, त्या साईडला लावलेलं आहे ते. आणि बाकीची म्हणजे 2-3 वेळा आम्ही झाडं आणली होती, पण उन्हामुळे ती करपून गेली. म्हणजे पैसे आमचे वेस्टच गेले ते, कारण त्या असं खूप असं ऊन, आणि गरम मसाला झाडांना ऊन लागत नाही, त्यांना सावली हवी असते. थोडी तरी सावली हवी त्यांना सावली भेटायला पाहिजे. हां, आम्ही पण 2-3 वेळा ट्राय केलं होतं, पण नाही जगली ती. कारण खूप असं उन्हामध्ये त्यांना खूप त्रास होतो, थंडावा लागतो त्यांना. त्याच्यामुळे आता पाऊस सुरू झाला का ते तेजपत्त्याचं झाड आहे ना, डायरेक्ट आम्ही असं मोठंच आणणार आहोत. या नारळांवरती काळी मिरी आणून टाकूया. हां, आणि काळी मिरी पण आम्हाला लावायची. काळी मिरी आणून टाकून. हां, नारळ बघा आता चांगले असे झालेत व्यवस्थित. आता आपण काळी मिरी वगैरे लावू शकतो. मला असं खूप वेळा सांगतात की काळी मिरी लावा, हे लावा, ते, पण ते उन्हामुळे की नाही जगत नाही, त्याच्यामुळे काही अर्थ नाही मग त्या गोष्टींना. त्याच्यामुळे आता करूया आपण, असं आहे ते. चला आता जायचं, घरी जाते आता, थोडंसं आवरते. कुणालला तब्येत ठीक नाही आपल्या, कुणालची झोपला आहे, आता उठला की नाही काय माहीत नाही. झोपू देते. जरा त्याला कणकण वाटते. काल संध्याकाळी मग औषध दिलं होतं, आता अजून पण झोपलेला आहे तो. आता बघूया, हे वातावरण पण सध्या म्हणजे गावी खराब आहे ना, ऊन पाऊस, त्याच्यामुळे असेल कदाचित. आणि दिवसभर ते बसून बसून लॅपटॉपवरती काम असतं, झोप नाही काय नाही, असं आहे ना, काम करत मग काम चालू, त्याच्यामुळे असं होतं ना. मग आता बघूया काय करतो ना, त्याला डॉक्टरकडे घेऊन जायला. त्याला म्हटलं जरा आराम कर, एक दिवस सुट्टी घे. ताप बी पडला संध्याकाळी डॉक्टरकडे घेऊन. नाही, ताप नव्हता, पण त्या अंगामध्ये कणकण होतं ना, तसं तो काल संध्याकाळी म्हणत होता. उरलेले एक्स्ट्रा पाणी बघ, हे कुठलं ते बियाणं रुजून आलं, हे बघ पडवळ असेल, ती पडवळ आहे, पडवळ असेल मला वाटतं. पाणी पडलं ना, रुजून आलं बघ. आणि ती वेल तेवढी ती कटिंग कर, छोटी छोटी आली, नवीन आलेली पाण्यात ठेवून दे, बाकी जुनी सर्व कापून टाक. अडकले गेली मध्ये, निघेल, थांब, ती गुरफटलेलं आहे ते काढतो थांब. शेरू बघ कसा थंडाव्याला बसलाय बघ, थंडावा लागतो ना तिथे. ही आपलं टेंडल्याची वेल आहे ना, तिथे आता जरा माती वर खाली केली, म्हणजे मुळं तिची उघडी पडली होती, तर अशी वर खाली केली ढिगारा. आता तर थंडाव्याला येऊन बसला बोका. आणि तिकडे आपली काकडीची वेल आहे ना, त्याला फळं धरायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे कुणालच्या वेळेला म्हटलं जरा त्याला शेणबिण घाला, खतबीत थोडंसं, बाकी पावसातनं आपण रुजवूच, पण आता म्हटलं ही आलेली आहे तर आपल्याला खायला मिळेल ना पुढच्या पुढे, त्याच्यामुळे मग आता थोडंसं केलेलं आहे काम बागेतलं. किती ना जरासं एक अर्धा तास जरी काम केलं ना, तर किती कामं होतात पटापट. आता आम्ही भरपूर बागेतलं काम केलं, नाही म्हणता. ऊन बघ कसलं आले आज. ऊन आहे, आता उन्हाचा दिवस आहे, उन्हाळा मे महिना आहे, पण पाऊस पण पडतो ना, पण महिन्यात ऊन येणार नाही ते काय ना, पाऊस पण पडतो. 40-42 डिग्रीला राहतात, त्यांच्या हालत काय ते बघ, लोक मरतात. नाही, पण आपल्याकडे आता गरमी पण होते, 2-3 दिवस झाले जाम गरम. 34-35 लाच आहे. अच्छा, हां. चला शेरू, काय रे, चला घरात ऊन होता आला, चला चला जाऊया आता. ह्यांच्या नाश्ता विषयीचं करते, आणि मग संध्याकाळी पण जायचं आहे ना कुरिअर करायला. बघू आज काय आता जेवणाचं काय खास बनवणार नाही, कारण कुणालची तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे हलकं फुलकं काहीतरी खिचडी वगैरे किंवा पेज वगैरे असं काहीतरी बनवते पटकन, काम झालं मग आपलं. असं जेवणाचं आज काही जास्त ताण नाही घ्यायचा.
चला किचनमध्ये बघूया. कुठे गेला कुणाल? काय रे, काय करतो? तब्येत बरी आहे? हा बघा फॅन फुल चालू आहे. वागे इकडे चल, दादाजवळ नको. काय रे, तब्येत बरी वाटते ना? का डॉक्टरकडे जायचं आहे? फॅनचा आवाज पण कॅप्चर झाला असेल. कॉफी बनवतो, कॉफी तो बघा. ते हळदवाला दूध प्यायचं ना कुणाल? आता कालच बोलवतो ना तब्येत बरी नाही, तब्येत बरी नाही. झाली बरी तब्येत? हां मग मोठ्याने बोल. तो बोलतो का कॉफीमुळे तब्येत बरी होते का असं विचारतो येडा. आंबे कमी खायचे असतात. नाही, ते आंबे नाही ते. चला आम्ही आता सगळेजण नाश्ता करायला बसलोय. पेज बनवायचा विचार केलेला, पण नंतरला कुणालची तब्येत छान आहे त्याच्यामुळे पेजचा प्लॅनिंग कॅन्सल आणि चपाती भाजी केलेली. काय रे कुणाल, बरं वाटतं ना आता? ते आंबे सगळे घे. आंबे बघा आणले जाऊन कुणालच्या बाबांनी. त्यांना मी सांगितलं जाऊन घेऊन या, कारण 2 दिवस झाले मी आंबेच नाही खाल्लेले आणि त्याच्यामुळे ते आणलेले आहेत. रायवळी आंबे. हा, 1 नंबर आंबे आहेत ते. हापूस आंब्याला पण मागे काढतील, एवढे छान आंबे आहेत. तर हे बघा आजच्या नाश्त्यामध्ये एवढं जेवण आहे. आम्ही खाणार आहे 4 आंबे, चपाती चपाती, परत काकडी, सिमला मिरची फ्राय. कुणाला ती फ्राय की सिमला मिरची? चपाती दे मला. आणि भेंड्याची भाजी केली पटकन आणि जोडीला आंबा. किती ठेवल्या? बस झाल्या एवढे नको आहेत. खाशील तर होतील. खाशील तर होशील. लोक आम्हाला बोलतील बायको जेवायला देत नाही. तर वाघ्याशिरू आता घरामध्ये आहेत. कुणालच्या बा लॉक करतात, जरा येतात बाहेर. तुम्हाला मी दाखवते पार्सल आपलं सगळं. हे बघा सगळं गाडीत टाकले. असं लवकर निघायचं आहे. पाण्याची बॉटल पण घेतले. पाणी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर मी तरी पडत नाही, कारण मला ते दुसरं पाणी ना बाहेरचं प्यायला आवडत नाही. त्याच्यामुळे पाण्याची बॉटल माझ्या संगाती असतेच कुठेही गेली तरी पण. आणि आज आमच्याकडे आठवडी बाजार पण आहे, त्याच्यामुळे थोडंफार आम्हाला बघू. भाजीपाला काही जास्त खरेदी नाही करायचं आहे, पण तरी पण कांदे वगैरे सगळं बघायचं आहे. बघू आता कसे मिळतात त्याप्रमाणे. सगळ्यात आधी पहिला कुरिअर करणार, कारण जरा पण लेट झालं ना तर आज पण राहून जाईल. शनिवार, रविवार, सोमवार असे कुरिअरचे वार आहेत. पण शनिवार रविवार जास्त करून कुरिअर केलं जात नाही, कारण बंद असतं कधी कधी. त्याच्यामुळे सोमवारची लाईट नसते, त्याच्यामुळे थोडीशी गडबड होते. त्याच्यामुळे बहुतेक आम्ही मंगळवारच्या दिवशी कुरिअर करण्याचा प्रयत्न करतो. चला निघूया आता. झालं आडा खोलतात.